नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही जे वेटिंगवर उमेदवार होते त्यांना एक सुवर्ण संधी प्राप्त होत आहे। सध्या जे मुंबईचा रिझल्ट लागला त्यामुळं आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मूळ कागदपत्र तपासणी हा विषय आहे। सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 तात्पुरती निवड यादीतील निवड झालेल्या उमेदवार यांची मूळ कागदपत्रे हजर राहण्याबाबत आता या ठिकाणी संपूर्ण सूचना दिलेल्या आहेत आणि रिमार्क पहा खाली आहे। निवड झालेले एकूण 11 उमेदवारांची नामावली खालीलप्रमाणे, म्हणजे 11 जणांनी या ठिकाणी 11 जणांची निवड झालेली आहे। आता निवड झालेल्या 11 जणांची नामावली पहा। 151 SC एक्समेन डिपेंडंट, त्यानंतर आहे STचे आहेत, त्यानंतर पहा या ठिकाणी ST 171 171 170 170 SBC 173 EWC 165 EWC 165 165 127 एक्समेन। प्रतीक्षा यादीवरून निवड करण्यात आलेली एकूण 53 उमेदवार यांची निवड। आता पहा 53 जणांची जवळजवळ निवड झालेली आहे। आता ओपन जनरलचे पाहू शकता 180 मार्कावर, ओपन जनरल 180 मार्कापर्यंत बोलवलेले आहेत त्यांनी। त्यानंतर एक्समॅन आहे, एक्समॅन होमगार्ड SP, त्यानंतर SC जनरलवाले पहा या ठिकाणी SC जनरलवाले जवळजवळ 172 मार्कावर येऊन थांबलेला आहे। त्यानंतर ST OBC जनरल, आता OBC जे जनरलचं आहे ते पहा तुम्ही या ठिकाणी OBC जनरल 179 वर OBC जनरलवाले आहेत, म्हणजे वेटिंगवाल्या उमेदवारांना लय संधी भेटत आहेत। EWS जनरल 165 मार्कावर येऊन थांबलेला आहे, तरी वर नमूद यांची कागदपत्रे तपासणी झाल्यानंतर त्यांना लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी वैद्यकीय तपासणी करता अधिष्ठाता सर जे रुग्णालय भायखळा मुंबई या ठिकाणी पाठवण्यात येणार असल्याने खालील पूर्वतयारी करून दिनांकास हजर राहावे। मोक्षदा पाटील भापोसे, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 मुंबई। आता ह्या ह्या उमेदवारांची निवड झालेली आहे। कोणता गट आहे तो गट पाहू शकता, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 मुंबई। अशा पद्धतीनं उमेदवारांची निवड होत आहे, म्हणजे जे SRPF कारागृह याला जे उमेदवार वेटिंगवर आहेत त्यांना मुंबईच्या निकालानंतर संधी प्राप्त होत आहे, त्यांना निवड होण्याचे चान्सेस आहे जे उमेदवार वेटिंगवर आहे अशांसाठी। त्यामुळं आपण जर या यादीत जर वेटिंगवर असाल तर नक्कीच लक्ष ठेवा, लवकरच तुमच्या प्रत्येक गटानुसार प्रतीक्षा यादीची लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे लक्ष असू द्या। थँक्यू, धन्यवाद।